20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण, मनोज जरांगेंची मोठी घोषणा, तर शांततेत मराठ्यांनी मुंबईत या, जरांगेंचं आवाहन. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, जरांगेंचं वक्तव्य. तर फक्त शांततेत मुंबईला चला, आरक्षण मिळणारच, जरांगेंचं मराठ्यांना आवाहन. जरांगेंकडून भुजबळांचा येवल्याचा येडपट असा उल्लेख. आरक्षण मिळू दे मग कचका दाखवतो, जरांगेंची भुजबळांवर टीका. छगन भुजबळ म्हणजे बुजगावणं, भुजबळांनी शहाणं व्हावं, आमच्या नादी लागू नये, जरांगेंचा भुजबळांवर निशाणा. बीडमधील जाळपोळ प्रकरणी निष्पाप मुलांवर गुन्हे दाखल केले. येवल्याच्या येडपटाच्या मेहुण्यानंच त्याचं हॉटेल जाळलं. भुजबळांची नक्कल करत जरांगेंचा भुजबळांवर जोरदार हल्लाबोल. एकट्याचा ऐकून मराठ्यांवर अन्याय करू नका, सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी, नाहीतर पुढचं आंदोलन जड जाईल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मी मॅनेज होत नाही, हाच सरकारचा प्रॉब्लेम, जरांगेंचा सरकारवर निशाणा. तर मी काही चुकीचं करत नाहीये, मराठा तरुणांना आरक्षण मिळावं हेच माझं स्वप्न, जरांगेंचं वक्तव्य. कुणबी नोंदी सापडल्या, त्यामुळे देव जरी आडवा आला तरी ओबीसीतूनच आरक्षण मिळणार, जरांगेंचं वक्तव्य. जातीपेक्षा कुठलाही नेता मोठा नाही, तोच जातीचं कल्याण करेल, तोच आपला, जरांगेंचं वक्तव्य. मराठा समाजातील आमदार आणि लोकप्रतिनिधींनी मराठा तरुणांच्या पाठीमागे उभं राहावं, मनोज जरांगेंची विनंती, नाहीतर तुम्हाला मराठा समाजाची घरं बंद, जरांगेंचा इशारा. बीडमधील मनोज जरांगेंच्या सभेला तुफान गर्दी, हा मराठ्यांचा महाप्रलय, जरांगेंचं वक्तव्य. कोणत्याही सभेसाठी शाळांना सुट्या जाहीर करण्याचं कारण काय, जरांगेंच्या बीडमधील सभेवर मंत्री छगन भुजबळांची टीका. क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारीला सुनावणी. क्युरेटिव्ह पिटिशन अजून नाकारलेलं नाही, सरकारला मोठा दिलासा. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून 303हून अधिक जागांचं टार्गेट. कार्यकारिणी बैठकीत पंतप्रधान मोदींचे निर्देश. 2019च्या तुलनेत अधिक जागा आल्या पाहिजेत, भाजपचा निर्धार. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला 29 आणि 30 डिसेंबरला ठरणार. जागा वाटपाबाबत 2 फॉर्म्युल्यांवर चर्चा होण्याची शक्यता. देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ईव्हीएमवर नको, खासदार संजय राऊतांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.